पंचशील नगर, न्यू तापडिया नगर, खरप रोड येथे कला, इतिहास आणि सामाजिक एकतेचा संगम पाहायला मिळाला। तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला, सम्यक संबोधी संस्था आणि अजिंक्य युथ फोरम यांच्या संयुक्त पुढाकारातून सम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या जीवनावर आधारित तब्बल 3500 स्क्वेअर फूट भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। या अनोख्या उपक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून डॉक्टर सुगत वाघमारे, संदीप इंगळे आणि सूरज इंगळे यांनी पुढाकार घेतला। तर प्रख्यात कलाकार हेमंत उत्तमराव उपरीकर आणि चंदन दयाराम गोपनारायण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोन, कल्पकता आणि अप्रतिम कला कौशल्याच्या जोरावर ही भव्य रांगोळी साकारली आहे। त्यांच्या अथक परिश्रमामुळे साकारलेली ही कलाकृती अकोलेकरांसाठी अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी ठरत आहे। रांगोळीच्या उद्घाटन सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष व उद्योगरत्न डॉक्टर सुगत वाघमारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नलिझम कॉलेज आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकळे, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, नगरसेवक गिरीश गोखले, नगरसेवक निलेश देव, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मालती कायटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। प्रास्ताविक संदीप इंगळे यांनी केले, तर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करत अशा सर्जनशील आणि प्रेरणादायी उपक्रमाची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले। त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून भव्य रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमाला अकोला वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून प्रेम दिले। रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज इंगळे, संदीप इंगळे, अमित इंगळे यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने आणि पंचशील नगर रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले। तसेच सम्यक संबोधी संस्थेचे उपाध्यक्ष अजय आठवले, सचिव राहुल ओइंबे, ज्येष्ठ सदस्य ST वानखडे, लबडे साहेब, अहिर साहेब, प्रशांत तेलगोटे, दांडगे, पंकज खंडारे, रवी शिरसाट, परशुराम तेलगोटे, रवी डोंगरे, मेश्रा मॅडम यांच्यासह तीक्ष्णगत सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, मार्गदर्शक डॉक्टर प्रदीप अवचार, संस्थेचे जिल्हा समन्वयक सचिन पाटील तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि अजिंक्य भारतच्या टीमचीही उल्लेखनीय उपस्थिती होती। एकंदरीत कला, इतिहास आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर मिलाप घडवणारा हा उपक्रम अकोल्यात चर्चेचा विषय ठरत असून सम्राट अशोकांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून घडत आहे। सम्राट अशोक यांची रांगोळी साकारण्याचा जे उपक्रम घेऊन हे माझ्याकडे आले होते आणि एका क्षणात हो म्हणण्याचं कारणच हे आहे की सम्राट अशोकांचा जर इतिहास आपण बघितला तर सम्राट अशोकांनी एशिया खंडामध्ये हे सम्राट म्हणजे चक्रवर्ती घोषवलं होतं। म्हणजे अश्वमेध यज्ञ करून त्यांनी ते एक प्रथा असायची पहिले की चक्रवर्ती बनण्यासाठी अश्व सोडायचे आणि जसं जसं तो पुढे जायचा ते सगळं कॅप्चर करत करत पूर्ण राज्य करायचं, असे ते सम्राट झाले होते।